धनश्री महिला सहकारी पतपेढी याच्या माध्यमातून आणि समर्थ भारत संस्कार केंद्र ही दोन्ही संस्था मिळून यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आपण रक्तदान शिबिर कार्यक्रम घेतला। पतपेढी आर्थिक व्यवसाय करत असते, पण तुम्ही सामाजिक पण काम करताय। तुमचा हा उपक्रम तर सुंदर आहे, पण याच्या व्यतिरिक्त काय करता? वर्षभराचे काही कार्यक्रम असतील तर सांगा। धनश्री महिला पतपेढी ही महिलांसाठी आहे, मुख्यतः महिलांसाठी, आणि त्याच्या माध्यमातून महिलांचं सक्षमीकरण व्हावं म्हणून आम्ही पूर्ण प्रयत्न करत असतो। जास्तीत जास्त सभासद आमच्या महिला आहेत। वर्षभरात महिलांसाठी विविध कार्यक्रम घेतो। त्याच्यातला मुख्य कार्यक्रम असतो महिला दिन निमित्त घेतलेला, तो 8 मार्च किंवा त्याच्या लगेच पाठोपाठ 4-5 दिवसांनी आम्ही कार्यक्रम करतो। त्यासाठी विविध विषय निवडतो। यावर्षी आम्ही अंबरनाथमधल्या ज्या महिलांनी विशेष कार्य केलेले आहे वेगवेगळ्या क्षेत्रात, त्यांना सत्कारासाठी बोलावलं होतं। 4 महिला होत्या। असा दरवर्षी एक काहीतरी थीम घेऊन आम्ही महिला दिनाचा कार्यक्रम करतो। त्याशिवाय महिला असल्यामुळे हळदी कुंकू समारंभ, दसरा पूजन, सत्यनारायण पूजा असे कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम असतात किंवा जनरल कार्यक्रम असतात, पण महिला सक्षमीकरणावर मुख्य भर असतो। आपण हे कार्यक्रम वर्षभर करतात, पण तळागाळातील म्हणजे काही बँका, जे भाजीवाली असेल किंवा इतर काही वर्ग असेल, त्या वर्गातील काही लोकांना लोन बँका देऊ शकत नाही, कारण त्यांचं रिटर्न फाईल नसतं, काही नोकरीदार नसतात। तर अशा वर्गासाठी म्हणजे अशा महिलांकरिता काही अडचण येते का तुम्हाला लोन देताना किंवा कर्ज वाटप किंवा वसुली करताना? एक छोटासा प्रश्न आहे। खरं म्हटलं तर येते, पण त्याच्यातूनही आम्ही मार्ग काढतो आणि महिलांना म्हणतो की महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी, छोटा व्यवसाय करण्यासाठी त्यांच्याकडे जरी कागदपत्र नसतील तरी त्यांची द्यायची क्षमता आणि काम करण्याची आवड हे सगळं बघून त्यांना लोन देण्यात येतं। एखादा कागदपत्र कमी असेल तरी पण आम्ही थोडं त्या महिलेचा विचार करतो, तिचे बॉडी लँग्वेज समजून घेतो आणि तिला लोन देतो। त्याच्यामुळे आज कितीतरी महिला अशा आहेत की त्या म्हणतात कसलंही लोन लागलं तरी आम्हाला धनश्री महिला पतपेढी डोळ्यासमोर येते। जर तिने नाही म्हटलं तरच आम्ही दुसरीकडे कुठे इतर पतपेढ्यांमध्ये विचार करतो। त्यामुळे आम्हाला जरी ऑडिट वर्ग अ असला, अ+ नाही, पण ह्या महिलांचे जे उद्गार असतात तेच आम्हाला एक शाबासकीची म्हणजे पाठीवर शाबासकीची थाप मिळाल्यासारखा आनंद होतो। त्यामुळे आम्ही सगळ्या अंबरनाथवासियांचे खूप खूप आभार मानतो। आणि आज या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून मला ते प्रदर्शित करता आलं, त्याच्यासाठी मी संजय यादव सरांचे पण खूप आभार आपण मानतो। हे रक्तदान शिबिर घेतलंय आणि शिबिर झाल्यानंतर भविष्यामध्ये अनेक काही नवीन काही उपक्रम करण्याचा विचार आहे की जेणेकरून पतपेढीचा व्यवसाय पण वाढेल। नक्कीच 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 आम्ही आता लोन मेळावा घ्यायचा ठरवतोय, महिलांना एकत्र आणून त्यांचे अजून काही त्यांना कशा प्रकारे मदत करता येईल याचा अभ्यास आम्ही सध्या करतोच आहे। आणि गोल्ड लोन घेण्यासाठी पण आम्ही प्रोत्साहित केलं होतं, पण सध्या मोदी सरांनी आपल्याला अडवलंय म्हणून थोडंसं आम्ही थांबलोय। नाही तर आमचं गोल्ड लोन खूप छान जोरात चाललं होतं, पण आता बघूया दुसरं काही आम्ही चालू आहे, त्याच्यावर अभ्यास करतोय आम्ही सगळ्या। आणि पतपेढी त्याच्यावर खूपच हे करते, रिसर्च। त्याच्याशिवाय आणि पतपेढ्या अंबरनाथमधल्या ज्या पतपेढ्या आहेत, तर प्रत्येक पतपेढीला ट्रेनिंग कंपल्सरी असतं। दरवर्षी तुम्ही सहकार भारतीचं किंवा कुठल्या तरी सर्टिफिकेट मिळेल असं ट्रेनिंग घ्यावं लागतं। तर ह्या दरवर्षी आम्ही 2-3 वर्ष गेले 2-3 वर्ष हा उपक्रम चालवतोय की अंबरनाथमधल्या सगळ्या पतपेढ्यांसाठी इथेच ट्रेनिंग कॅम्प घेतो आम्ही, म्हणजे इथेच ट्रेनिंगचं आयोजन करतो। नाहीतर बाहेर ठाणा, कल्याण अशा ठिकाणी ट्रेनिंग लागतं, तिथे सगळ्यांना जाता येत नाही, काही ठराविक लोक जाऊ शकतात। तर इथे घेतलं की सगळ्या पतपेढ्यातल्या अंबरनाथच्या जवळपासच्या सगळ्या पतपेढ्यांची संचालक मंडळ, कर्मचारी इथे येऊन ट्रेनिंग घेऊ शकतात। यावर्षी आम्ही घेतलं होतं ट्रेनिंग, त्याला अंबरनाथमधल्या 11 पतपेढ्यांचे प्रतिनिधी आले होते आणि खूप चांगला ट्रेनिंगचा कार्यक्रम झाला। आता दरवर्षी हा ट्रेनिंगचा कार्यक्रम घ्यायचा असं आम्ही ठरवलेलं आहे। हे जे ट्रेनिंग प्रशिक्षण आहे संचालक आणि कर्मचाऱ्यांसाठी, हे तुम्ही आयोजित करता का
का सहकार नाही नाही भारती? बाहेरनं बोल आम्ही करतो आयोजित, पण ते सहकार भारतीचे येतात त्यांची माणसं इथे. पुढाकार धनश्री महिला सखी हो. पतपेढीचा असतो. सर्टिफिकेट त्यांचं देतात ते, कारण आम्ही नाही देऊ शकत. बरोबर आहे. पण सहकार भारतीचे पुढाकार तुमचा असतो. हो सगळी अरेंजमेंट आमची असते. शुल्क घेऊन आम्ही करतो ते. आणि सबंध दिवसभराचं ट्रेनिंग असतं. आणि बाहेरनं सहकार भारतीच्या माध्यमातून किंवा त्यांच्या ओळखीनी किंवा आमच्या ओळखीनी असे वक्ते बाहेरचे बोलवतो. त्याचा सगळ्यांना खूप फायदा होतो. तुम्ही आपल्या अंबडात मधील, कारण मला वाटतं एकच शाखा आहे आपली. हो. पण ही शाखा सक्षम आहे. होय. तुमचा व्यवसाय मला वाटतं मिक्स व्यवसाय 15 कोटी पेक्षा जास्त 19 कोटी व्यवसाय. 20 कोटी पर्यंत हा व्यवसाय अधिक वाढला पाहिजे, जेणेकरून तळागाळातील सगळ्या लोकांना त्याचा फायदा फायदा मिळाला व्हायला पाहिजे. तर एक छोटासा संदेश महिलांकरिता, ज्या महिला गरजू आहेत, ज्या महिला काम करतात घरोघरी जाऊन, अशा महिलांसाठी एक संदेश सांगा धनश्री महिला सहकारी पतपेढीच्या माध्यमातून. सर्व अंबरनाथ मधल्या महिलांसाठी मी सांगू इच्छिते की कुठल्याही वेळेला तुम्हाला कसलीही गरज वाटली तरी धनश्री महिला पतपेढी तुमच्या पाठीशी सदैव उभी राहील. कितीही तुम्हाला लोन हवं असेल तरी समजून घेऊन तुमची क्षमता बघून नक्की तुम्हाला तात्काळ लोन आम्ही देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. त्यामुळे तुम्ही आमच्याशी जोडले राहा हीच इच्छा.